नमस्कार. आहा, हिवाळा आला की घरात एक वेगळीच उबदार भावना येते नाही का? आणि त्यात आपले लाडके पाळीव प्राणी असले की तर विचारूच नका, एकदम भारी वाटतं. पण याच आरामदायी वातावरणात एक अशी गोष्ट लपलेली आहे जी आपल्याला सहजासहजी दिसत नाही, पण जिचा परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतो. पण या आरामासोबतच एक महत्त्वाचा प्रश्न येतो. आपलं घर खरंच तितकं स्वच्छ आहे का जितकं ते वरून दिसतं? कारण कसं आहे ना, हिवाळ्यात आपण दारे खिडक्या बंद ठेवतो, त्यामुळे घरातली हवा, घरातली धूळ सगळं काही आतल्या आतच अडकून राहतं. आपल्याला काय वाटतं की वरवरचे केस उचलले की झालं काम, घर एकदम स्वच्छ. पण खरं सांगू, खरी समस्या तर तिथे आहे जी आपल्या डोळ्यांना दिसतच नाही. ती अशी हळूहळू आपल्या नकळत घरात जमा होत राहते आणि पुढे जाऊन एका मोठ्या समस्येचं कारण बनते. चला जरा जवळून बघूया की नक्की काय लपलेलं असतं. पाळीव प्राण्यांमुळे घरात डॅंडर म्हणजे त्यांच्या त्वचेच्या मृत पेशींचं प्रमाण खूप वाढतं. ही सगळी धूळ आणि घाण आपल्या कार्पेट्स आणि सोफ्याच्या एकदम आत खोलवर जाऊन बसते आणि तिथे मग जीवाणूंची वाढ व्हायला लागते. इतकंच नाही तर केसांचे गुंते घराच्या कानाकोपऱ्यात जाऊन अडकतात. आणि या लपलेल्या घाणीचे परिणाम ते थेट आपल्या आरोग्यावर होतात. जसे इथे दिसतंय, यामुळे ॲलर्जी होऊ शकते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि हो, घरात एक विचित्र कुबट वास येऊ लागतो, ज्यामुळे आपलं सुंदर घर आपल्यासाठी आणि आपल्या लाडक्या पेटसाठी एक अनारोग्यपूर्ण जागा बनून जातं. आता तुम्ही म्हणाल की आम्ही रोज साफसफाई करतो. बरोबर आहे, रोजची साफसफाई वरवरच्या स्वच्छतेसाठी खूप महत्त्वाची आहे, यात शंकाच नाही. पण ती त्या घाणीपर्यंत कधीच पोचू शकत नाही जी कार्पेटच्या धाग्यांमध्ये किंवा सोफ्याच्या आत खोलवर जाऊन लपलेली असते. आणि इथे तर फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, आपण रोज जी साफसफाई करतो ना, ती फक्त वरच्या थरावर काम करते. पण डीप क्लिनिंग, अरे ते तर थेट आत म्हणजे मुळाशी जाऊन काम करतं. जे काही जंतू, ॲलर्जीचे कण अडकलेत ना, त्या सगळ्यांना खेचून बाहेर काढतं. मग या खोलवरच्या घाणीवर उपाय तरी काय? तर उत्तर अगदी सोपं आहे, एक प्रॉपर डीप क्लीन. हो, हाच तो एकमेव मार्ग आहे ज्यामुळे आपलं घर फक्त वरून नाही तर आतून खऱ्या अर्थाने स्वच्छ आणि निरोगी होतं. तर डीप क्लिनिंग नक्की काम कसं करतं? सोपं आहे. पहिली पायरी, ते खोलवर अडकलेले जंतू काढून टाकतं. दुसरी पायरी, त्यामुळं ॲलर्जी निर्माण करणारे घटक आपोआप कमी होतात. आणि तिसरी पायरी, याचा परिणाम काय? तर आपलं घर पुन्हा एकदा फ्रेश, ताजेतवाने आणि निरोगी होतं. आणि स्वच्छता करायला यापेक्षा चांगली वेळ दुसरी कोणती असू शकते? आता बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे सणासुदीचे दिवस. या काळात आपलं घर स्वच्छ आणि प्रसन्न असेल तर सणांचा आनंद नक्कीच दुप्पट होईल. शेवटी ही फक्त घराची स्वच्छता नाही आहे, ही आपल्या कुटुंबाची आणि आपल्या लाडक्या प्राण्यांची काळजी आहे. त्यांना एक निरोगी आणि आनंदी घर देणं ही आपली जबाबदारी आहे, कारण ते एका स्वच्छ घराचे हक्कदार आहेत. तर मग आता एक प्रश्न स्वतःला विचारायलाच हवा, नाही का? समजा आज आपल्या घराचं डीप क्लिनिंग केलं तर काय वाटतं, काय काय सापडेल आतमध्ये? मला खात्री आहे जे उत्तर मिळेल ते आपल्याला चकित करून सोडेल. जरा विचार करून बघा यावर.